वेलकम टू ऑल स्टुडंट. पाठ्यमागच्या तासाला आपण दोन ॲप्लिकेशन पाहिलेले आहेत. पहिलं ॲप्लिकेशन आपण पाहिलं की व्हेकल along the horizontal road surface means V max is equal to square root mu s rg. हे डेरिवेशन म्हणजे पहिलं ॲप्लिकेशन अबाउट द UCM आपण पाहिलेलं आहे. आणि दुसऱ्या तासाला आपण की मौत का कुआ मीन्स वेल और वॉल ऑफ डेथ, त्यावेळेस फी मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट RG अपॉन म्यू एस. हे दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे 12वीच्या पुस्तकामध्ये एकूण आपल्याला 4 ॲप्लिकेशन दिलेले आहेत आणि त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल रोड आणि त्याचं डेरिवेशन व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट म्यू एस RG. आणि दुसरं ॲप्लिकेशन ऑफ UCM वेल ऑर वॉल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुआ आणि त्यावेळेस त्या वाहनाला असलेला मिनिमम स्पीड, फिरणारं जे वाहन आहे फी मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट RG म्यू एस. आता टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर द लेक्चर ऑन द टॉपिक ॲप्लिकेशन ऑफ UCM बट थर्ड नंबर ॲप्लिकेशन, तिसऱ्या नंबरचं ॲप्लिकेशन व्हेकल अलॉंग बँक रोड. मग त्याच्यासाठी आपल्याला अगोदर की दोन डेफिनेशन समजणं महत्त्वाचं आहे की अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग आणि दुसरं बँकिंग ऑफ रोड, बँकिंग ऑफ रोड. ह्या दोन डेफिनेशन विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत की व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ बँकिंग. आता दिस इज द हॉरिझॉन्टल रोड सरफेस, हा हॉरिझॉन्टल रोड सरफेस आहे अँड अँगल मस्ट बी इन्क्लाइंड. बघा हा अँगल काय झालेला आहे, इन्क्लाइंड झालेला आहे फॉर आवर कन्सिडरेशन थीटा and then it is called as angle of banking. Angle inclined with the horizontal, then it is called as angle of banking and we mention as theta. आता what is mean by banking of road? आता banking of road means काय आहे, ज्या वेळेस वाहन डोंगरावरून वळण घेतं त्यावेळेस बघा along the curved रोड सरफेस, वाहन असं डोंगरावरून वळण घेत आहे त्यावेळेस काय होतं की अलॉंग दी कर्व असा टर्न असतो डोंगरावर आणि त्यावेळेस की अलॉंग दी कर्व रोड सरफेस बघा की सरफेस ऑफ द रोड टेक ॲट सम सुटेबल अँगल. म्हणजे ही जे हॉरिझॉन्टल आहे की तिथला जो सरफेस आहे डोंगरावरचा की त्या हॉरिझॉन्टल सरफेसला की अँगल काय होतो, इन्क्लाइंड होतो. म्हणजे अँगल इन्क्लाइंड विथ द हॉरिझॉन्टल ॲट सम सुटेबल अँगल. बघा योग्य असा अँगल तिथं काय होतो, निर्माण होतो की परंतु की आउटर एज ऑफ द रोड ॲट द हायर लेवल दॅन द इनर एज ऑफ द रोड. हा आउटर एज ऑफ द रोड आहे, हा इनर एज ऑफ द रोड आहे. लक्षात आलं का. देन इट इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड. पुन्हा व्याख्या सांगू की अलॉंग दी बँक्ड कर्व्ड रोड सरफेस अँगल इन्क्लाइंड विथ द हॉरिझॉन्टल ॲट सम सुटेबल. बघा सो दॅट आउटर एज ऑफ द रोड ॲट द हायर लेवल देन द इनर एज ऑफ द रोड, then it is called as banking of road. त्याला आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ रोड असं म्हणतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला की डेरिवेशन पाहावं लागेल की व्हॉट इज द सेफ स्पीड. बघा की त्या वाहनाचा सेफ स्पीड काय असेल त्यासाठी ही डायग्राम तुम्हाला तिथे काढावी लागेल. आता बघा हा थीटा आहे, हे थीटा. हा बघा की व्हर्टिकल
section बघा of the vehicle take a turn along the banked road surface बघा हा banked road surface आहे हे vehicle आहे हे काय आहे vehicle here is the surface of the road and tire बघा this is the थर्ड नंबर ऍप्लिकेशन आहे लक्षात ठेवा हे थर्ड नंबर ऍप्लिकेशन तर काय होतं की हिअर इज दी वर्टिकल लाईन हिअर इज दी mg n cos theta here is the horizontal line means n sin theta and here is the normal reaction means n and हे जॉईन दिस बघा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी डायग्राम करावी लागेल आता हिअर इज दी CG means center of gravity vehicle take a turn along the banked curved road surface at that time बघा की number of forces must be acting on the CG means center of gravity आता attention here कि n be the normal reaction हा फोर्स असतो n be the normal reaction therefore cg be the center of gravity लक्षात ठेवा आता समजा प्रश्न विचारला define the center of gravity means total weight of a vehicle इथं vehicle आहे वाहन आहे मग आपण जनरल जर डेफिनेशन द्यायची म्हटल्यानंतर टोटल वेट ऑफ बॉडी सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट अ सिंगल पॉइंट देन इट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि या वाहनाची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या बिंदूच्या ठिकाणी आहे CG मीन्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी n मीन्स नॉर्मल रिॲक्शन m बी दी मास ऑफ व्हेकल ते जे वाहन आहे त्याचं वस्तुमान G acceleration due to gravity acceleration due to gravity mg means weight of vehicle theta angle of banking n cos theta vertical component n sin theta horizontal component बघा ही सगळी माहिती या डायग्राम मध्ये आहे मीन्स n बी दी नॉर्मल रिएक्शन here is the angle theta आहे CG सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी m मास ऑफ व्हेकल त्या वाहनाचं वस्तुमान G acceleration due to gravity mg weight of vehicle theta angle of banking n cos theta vertical component n sin theta horizontal component when vehicle take a turn along the banked curved road surface at that time the normal reaction हा फोर्स आहे and this force perpendicular to the road surface बघा n be the normal reaction means force and this force perpendicular to the road surface but it acting into two ways बघा means n cos theta and n sin theta बघा हा जो नॉर्मल रिएक्शन आहे किंवा हा जो फोर्स आहे तो दोन पद्धतीने ऍक्ट होतो n cos theta and n sin theta आता this is the n cos theta and which is the vertically upward direction आणि mg means weight of vehicle
it is in the downward direction. मग n cos theta balance the weight of vehicle. So I write here n cos theta is equal to mg, and this is called as the equation number first. आता at the same time n sin theta, it is the horizontal component, and what is the use of about the n sin theta? The n sin theta used to produce the required centripetal force या वळण घेत आहे आणि त्याला लागणारं रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स निर्माण करण्याचं काम हा फॅक्टर मीन्स n sin थीटा करत असतो. मीन्स n sin थीटा is equal to me square upon r, and this is called as the equation number second. म्हणजे अशी दोन इक्वेशन तुम्हाला तयार करावी लागतील. मग इक्वेशन सेकंड डिवायडेड बाय इक्वेशन फर्स्ट n sin थीटा म्हणजे दुसऱ्या इक्वेशनला पहिल्याने भागा. n sin थीटा अपॉन n cos थीटा is equal to mv square upon r upon mg. mm cancel to each other and n cancel to each other. Tan theta is equal to phi square upon rg. बघा, this equation is called as the equation number third. आता या तिसऱ्या इक्वेशन वरून आपण अँगल ऑफ बँकिंग मीन्स थीटा इज इक्वल टू tan इनवर्स, बघा, in bracket phi square upon rg. This is called as the equation number 4. म्हणजे की थीटा इज इक्वल टू tan इनवर्स phi square upon rg. आणि या तिसऱ्या इक्वेशन वरून की phi square is equal to rg tan theta. rg tan theta means phi shape speed is equal to square root rg tan theta. बघा की this is called as the equation number 5. म्हणजे की shape speed of a vehicle when vehicle take a turn along the banked curved road surface, then shape speed of a vehicle Vs is equal to square root rg tan theta. जर त्यांनी ही डायग्राम काढता आली पाहिजे, ही त्याची माहिती लिहिता आली पाहिजे, हे अशा पद्धतीने समीकरण संतुलित करता आले पाहिजे आणि त्यावरून की अँगल ऑफ बँकिंग थीटा इज इक्वल टू tan इनवर्स phi स्क्वेअर अपॉन rg. आता या दोन इक्वेशन बद्दल जर आपण पाहिलं तर की थीटा इज इक्वल टू tan इनवर्स phi स्क्वेअर अपॉन rg. मग on which factor the angle of banking depend? Means phi be the speed of vehicle, r radius of the circular road किंवा curve road, and z means acceleration due to gravity. आणि shape speed Vs is equal to square root rg tan theta. यावरून की shape speed कशावर अवलंबून आहे? r be the radius of the circular road किंवा curve road, z be the acceleration due to gravity, and theta be the angle of banking. या तीन फॅक्टरवर the shape speed अवलंबून असतो, या तीन फॅक्टरवर the angle of banking अवलंबून असतो, पण की मासवर तो अवलंबून नसतो. बघा की स्पेस म्हणजे shape speed does not depends upon the mass of vehicle because the factor m must be absent in this mathematical formula. ठीक आहे, I stop here. आता उद्या आपण आज हे तिसरं ऍप्लिकेशन पाहिलं, पण यामध्ये दोन केस तयार होतात, 2 केस. बघा या 2 केस आपण उद्याच्या पिरियडला पाहणार आहोत. मीन्स की मिनिमम स्पीड अँड मॅक्झिमम स्पीड. तर ह्या केसेस उद्या पाहणार. ठीक आहे, स्टॉप हियर.